नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयात मी नदी बोलते या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत। याआधी आपण नदी आपल्याशी काय बोलते ते जाणून घेतलं होतं। आता नदीच्या देखील काही समस्या आहेत, त्या आपण या भागात पाहणार आहोत। मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते, पर्वतावरून मी सपाटी मैदानी भागात येते। आता माझा वेग कमी झालेला असतो, माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते। माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात, पण मला एका गोष्टीची खंत आहे, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात। पहा बरं, नदी आपल्याला काय सांगते। जेव्हा नदी पर्वतावरून खाली येते तेव्हा ती सपाटी मैदानी भागात जाते, तेव्हा मात्र नदीचा वेग कमी झालेला असतो। नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरचा भाग अगदी हिरवागार असतो। नदी सगळ्यांच्या मदतीस येते, अगदी शेतकऱ्यांच्या देखील। नदी शेतात भरपूर धान्य पिकवण्यासाठी नदीचा फार मोठा उपयोग होतो, पण नदीला एका गोष्टीची खंत आहे। नदी काय सांगते पहा, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही लोक नदीच्या पाण्यात कचरा टाकतात, सांडपाणी सोडतात आणि नदीला प्रदूषित करून ठेवतात। आता यापुढे नदी आपल्याला काय सांगते ते आपण पाहू। माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते, तरीही मी पुढे पुढे जात राहते, मी कुठेही थांबत नाही। थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते। शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवाह थांबतो। जेव्हा नदी वस्ती, छोटी गावे, शहरांच्या मधून जाते तेव्हा मात्र नदी जास्तच प्रदूषित होते, तरीही नदी थांबत नाही, कारण नदी आपल्याला काय सांगते ते पहा, थांबला तो संपला असं सांगून नदी पुढे जाते। शेवटी नदी सागराला जाऊन मिळते, तिथेच नदीचा प्रवाह थांबतो। धन्यवाद।